our today's point of discussion, that is the dipole moment. Okay, so dipole moment actually काय असतं? So इथे simple अशी definition दिलेली आहे. So dipole moment in short त्याच्या नावामध्येच आहे dipoles. एक मिनिट. So dipole means two poles. Okay, means कधी ऑब्झर्व होतं हे, when there is a large difference in electronegativity of atoms. लक्षात ठेवायचं की जेव्हा atoms मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मीन्स व्हॉट? वन ऑफ द ॲटम इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड अदर इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग त्यांच्या चार्जेस मध्ये जो डिफरन्स येतो त्याच्यामुळे ते जे दोन पोल्स तयार होतात, दॅट इज कॉल्ड एज अ डायपोल मुवमेंट. ओके, सो डायपोल मुवमेंट जो आहे आणि तो जो काढला जातो तो जनरली ह्याची डेफिनेशन ही अशी आहे that it is the product of magnitude of the charge and the distance between the partial charge atoms. याचा मीनिंग काय असतो? सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, आपल्याला डायपोल मुवमेंट शिकायचे. सो हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दिस डायपोल मुवमेंट विच इज डिनोटेड बाय म्यू. ओके, सो चार्ज म्हटल्यानंतर दिस वन इज अन अ चार्ज अँड डी स्टँड्स फॉर डिस्टन्स. एक मिनिट. सो हे कसं काढलं जातं? डायपोल मुवमेंट ऍक्च्युली काय असतो? तर डायपोल मुवमेंट बघा, एक सिंपल एक्झाम्पल घेतो. सपोज दिस वन इज अन एक्झाम्पल ऑफ HCl. ओके, आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक्झाम्पल. सो हा सपोज H ॲटम आहे आणि ह्या दोघांमध्ये बॉन्ड आहे आणि हा क्लोरीन ॲटम आहे. सपोज वी ड्रॉ दॅट क्लोरीन ॲटम बाय डिफरंट कलर. सो दिस वन इज अन अ क्लोरीन ॲटम. सो ह्या केसमध्ये आपल्याला जर ह्याचं डायपोल मुवमेंट काढायचं असेल, सो हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द डायपोल मुवमेंट? सो H म्हटल्यानंतर इट इज डेल्टा पॉझिटिव्ह, क्लोरीन म्हटल्यानंतर डेल्टा निगेटिव्ह. सो या दोघांमधला जो चार्ज सेपरेशन असेल दॅट इज कॉल्ड एज अन दिस वन. सो तुम्ही याला Q देखील लिहू शकता, ऑल्सो डिनोटेड बाय Q. ओके, दॅट इज अ चार्ज. सो या दोघांमधला चार्ज सेपरेशन जो असेल, मॅग्निट्यूड त्यांची जी दोघांची सेपरेशनची असेल, दॅट इज दी चार्ज. ओके, आणि त्याला मल्टिप्लाय केलं जातं डिस्टन्स बिटवीन दॅट टू ॲटम. सो म्यू दॅट इज दी डायपोल मुवमेंट इज कॅल्क्युलेट और इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. या दोघांच्या चार्ज मधला मॅग्निट्यूड किती आहे आणि त्या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे. सो बाय युझिंग दॅट फॉर्म्युला वी कॅन ऍक्च्युअली कॅल्क्युलेट दी डायपोल मुवमेंट ऑफ एनी सबस्टन्स. मोस्ट ऑफ आपण हे बघतो, ह्या टाईपचा हा एक्झाम्पल आहे. म्हणजेच दोन ॲटम मधला डिस्टन्स आणि त्या दोघांमधला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी नेहमी कुठे जाते? तर जो निगेटिव्ह असतो तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी नेहमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे जाते. का जाते? तर त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी असते इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची, ऍक्सेप्ट करण्याची, स्वतःकडे काढून घेण्याची. ओके, सो हा या टाईपनं नेहमी ॲरो इकडेच दाखवला जातो, जिकडे इलेक्ट्रॉन मायग्रेशन होतं तिकडेच ॲरो दाखवला जातो. सो HCl मध्ये क्लोरीन हा निगेटिव्हली चार्ज आहे बिकॉज देर इज अ लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन क्लोरीन अँड हायड्रोजन. सो हायड्रोजन जो आहे हा डेल्टा पॉझिटिव्ह असतो, क्लोरीन जो आहे हा डेल्टा निगेटिव्ह असतो. आणि दोज एलिमेंट्स और दोज ॲटम्स विच हॅज अ डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सो सच ॲटम शोज अ डायपोल मुवमेंट. लक्षात ठेवायचं की कोणते ॲटम्स, कोणतं मॉलिक्यूल डायपोल मुवमेंट दाखवतो, तर असे ॲटम्स किंवा असे मॉलिक्युल्स किंवा असा मॉलिक्यूल दाखवतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तोच दाखवतो. ओके, जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नसेल, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, H2 गॅस दॅट इज HH. सो ऑन दिस साइड हायड्रोजन, अगेन ऑन दिस साइड हायड्रोजन. सो हा डेल्टा पॉझिटिव्ह असेल, ह्याची पॉवर जेवढी असेल तेवढीच पॉवर ह्याची असणार. सो देर इज अ नो चार्ज सेपरेशन पॉसिबल. ओके, सो दॅट्स वाय this molecule shows zero dipole moment. लक्षात ठेवायचं. Why this molecule shows zero dipole moment? There is a no charge separation. Okay, both atoms are similar,
नो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दॅट टू. सो दिस मॉलिक्यूल शोज झिरो डायपोल मुवमेंट. याच्यामध्ये जर तुम्ही चार्ज डेन्सिटी टाकली तर तो झिरोच येणार आहे चार्ज डेन्सिटी, कारण दोघांवर चार्ज पॉझिटिव्हच आहे. मग डिस्टन्स किती असू द्या, सो 0 इंटू दॅट डिस्टन्स अगेन 0 येणार. सो तुमची जी डायपोल मुवमेंट असणार आहे इट बिकम्स 0. बरोबर. सो चार्ज सेपरेशन कशावर डिपेंड असतं, हा चार्ज जो आहे हा याची मॅग्निट्यूड जी आहे ही मॅग्निट्यूड त्या दोघांमधल्या चार्ज डिफरन्शिएशन मुलं किंवा डिफरन्स मुलं असतं. ओके. सो लक्षात ठेवायचं की डायपोल मुवमेंट म्हटल्यानंतर काय असतं, देयर इज वी हॅव अ लार्ज डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दॅट टू ॲटम्स विच आर डायरेक्टली लिंक बाय अ बॉन्ड. ओके. मग तो कोणताही मॉलिक्यूल असू दे. मग ह्या टाईपनं हे जे तुम्हाला दिसते हा एक सिंपल एक एक्झाम्पल झालं ह्याच्यामध्ये. ओके. सो जनरली डेफिनेशन अशी आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन दॅट टू ॲटम. लक्षात ठेवायचं 2 or 3 कोण किती असतील. जर इथं 3 ॲटम्स असते तर वेगवेगळ्या वेनं काय केलं असतं, यांचे डिस्टन्स कॅल्क्युलेट केले असते, यांचे चार्ज सेपरेशन कॅल्क्युलेट करून मग फॉर्म्युला जनरेट केला असता आणि या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्या असत्या. ओके. सो हा एक लक्षात ठेवायचे हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. सो दिस इज ऑल अबाउट दी डायपोल मुवमेंट. देन नेक्स्ट महत्वाचा पॉइंट, सर्वात महत्वाचा पॉइंट, द मॉलिक्युल्स विच शो द डायपोल मुवमेंट आर पोलार इन नेचर. लक्षात ठेवायचं आपण बघितलेलं आहे लास्ट टाइम की व्हॉट इज पोलार अँड नॉन पोलार. सो जे मॉलिक्यूल डायपोल मुवमेंट जर विचारलं व्हॉट आर द पोलार कंपाऊंड्स, द कंपाऊंड्स विच शो द डायपोल मुवमेंट आर कॉल्ड एज अ पोलार कंपाऊंड्स. लक्षात ठेवायचं व्हॉट इज अ पोलार बॉन्ड. A molecule which shows a dipole moment is called as a polar bond, or the bond which shows a dipole moment is called as a polar bond. So in this case HCl मध्ये जो बॉन्ड आहे हा पोलार बॉन्ड आहे. का? कारण इथे there is a large electronegativity difference between the two atoms. And the molecules which does not show or zero, which shows the zero dipole moment, are called as a non-polar. नावच आहे. Polar means two poles. Molecules which show the poles different in electronegativity is called as a polar. And so simple definition एवढीच सांगायची की a molecule which shows a dipole moment or which carries a dipole moment is called as a polar, and a molecule which carries a zero dipole moments are called as a non-polar. So हा एक पॉइंट खूप महत्वाचा असतो. पोलार नंबर 1 and number 2, that is the non-polar. So this is all about the definition or basic concept of the dipole moment. Okay. तुम्हाला कोणाला काय विचारायचं आहे याच्यामध्ये विचारू शकता. जर डाऊट असेल तर विचारा बिंदास. नंतर आपण पुढे प्रोसीड करू. अजून खूप आहे शिकायला आपल्याला. आहे कोणाला काय बघा विचारा, काही प्रॉब्लेम नाही. जर कळत नसेल तर विचारा. समजलं ते तरी सांगा मग. एक मिनिट. समजतंय ना मग ठीक आहे. जर कोणता कन्सेप्ट मी आता मध्ये शिकवतो नेहमी, जर कोणता कन्सेप्ट कळाला नाही ना तुम्ही बिंदास सांगा, विचारा. माझं चालू असताना विचारलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके. कारण आपण डिस्कशन करतोय, आपण डिस्कशन पार्टनच घेतोय. कन्सेप्ट कळला नाही तर मग लेक्चर घेऊन काय फायदा नाही. ओके. सो परत एकदा स्टार्ट करतो. सो दिस इज जनरल अबाउट दी डायपोल मुवमेंट. मग डायपोल मुवमेंटचे टाइप्स पडतात, त्याच्यानंतर मग त्याचे युनिट्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करेल थोड्या वेळात. सो डायपोल मुवमेंटचे टाइप खूप आहेत, पण जनरली जे 2 टाइप आहेत हे खूप म्हणजे अंडरस्टँडेबल असतात. फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंट अँड सेकंड वन दॅट इज दी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मी काही हे डिस्कस म्हणजे हे एक्सप्लेन करायला नाही बसलो. तुम्हाला कळलं असेल की काही मॉलिक्यूल इलेक्ट्रिकल चार्ज असतात. ओके. मग त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल दिस वन HCl, ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली कळतं की H इज डेल्टा पॉझिटिव्ह, क्लोरीन इज डेल्टा निगेटिव्ह. सो दिस टाइप ऑफ चार्ज. मग ह्याच्यामध्ये जर सेपरेशन केलं तर एक पॉझिटिव्ह होणार, एक निगेटिव्ह होणार. सो ह्याच्यामध्ये जो डायपोल मुवमेंट असणार हा इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंट असणार. लक्षात ठेवायचं. बट सम मॉलिक्युल्स okay they does not shows that type of a charge but they shows a dipole moment. ओके. मग त्याच्यामध्ये काय असते तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट आलेला असतो. त्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असं म्हणतात. सो जनरली 2 टाइप आहेत, इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ह्याचे पण सब टाइप खूप आहेत. त्याच्यामध्ये मॉलिक्युलर डायपोल मुवमेंट आहे, त्याच्यानंतर बॉन्ड डायपोल मुवमेंट आहे. असे खूप एक्झाम्पल्स आहेत, पण आपल्याला एवढं काय कधी नसतं. जस्ट आपल्याला जनरली 2 टाइप लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट इज इलेक्ट्रिक ऑर इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंट आणि सेकंड वन दॅट इज अ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मग आता नावामध्येच आहे इलेक्ट्रिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चार्जेस आहेत, त्याच्यापासून जर डायपोल मुवमेंट, त्याच्यामध्ये जो डायपोल मुवमेंट असेल त्याला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणतात.
आणि एखाद्यामध्ये डायपोल मुवमेंट आहे जो मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक चार्जेस मुळे येतो, सो त्या टाइपच्या डायपोल मुवमेंटला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणतात. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ डायपोल मुवमेंट, जनरली एवढं लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट आहे दॅट इज युनिट. एक मिनिट. नेक्स्ट जो आहे दॅट इज युनिट्स. मेजरली युनिट्स विचारले जातात आपल्याला की डायपोल मुवमेंट किंवा ह्याच्यासाठी कोणता युनिट बेसिकली वापरला जातो. सो डायपोल मुवमेंट डिनोट करण्यासाठी जो युनिट वापरला जातो त्याला म्हटलं जातं डीबाय, आणि जनरली तो कॅपिटल डी न डिनोट केला जातो, लक्षात ठेवायचं, डीबाय. आता हा युनिट आला कुठून किंवा हे युनिट ऍक्च्युली आले कसे, तर त्याच्यामध्ये पण खूप असा कन्सेप्ट आहे. ओके, आता जनरली जो युनिट असतो तो ह्या फॉर्म्युल्यावरून येतो, चार्ज आणि डिस्टन्स. ओके, सो जनरली ह्याच्यामध्ये चार्ज जो असतो आणि डिस्टन्स जो असतो, हा चार्ज जो आहे हा ESU न मेजर केला जातो. सो मी तुम्हाला सांगतो की जनरली जेव्हा दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍटम्स एकत्र असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो चार्ज असतो दॅट इज 10⁻⁻10 एवढा असतो ESU. ESUचा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट, असं त्याचं नाव आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट असं नाव आहे त्याचं. हा काय आहे, तर हा जो तुम्हाला इथं डेल्टा दिसतोय किंवा आपण जो क्यू लिहितो, ओके, हा म्हणजे चार्ज जो असतो, दोन ऍटम्स मध्ये जो चार्ज असतो हा, याची जी व्हॅल्यू असते ती 10⁻⁻10 ESU असते. आणि जो डिस्टन्स असतो जो सेंटीमीटर मध्ये असतो तो असतो 10⁻⁸ सेंटीमीटर जनरली. सो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो तेव्हा डायपोल मुवमेंट जो येतो, जनरली एक डायपोल मुवमेंट म्हणजे नॉर्मली जो डायपोल मुवमेंट येतो तो ESU मध्ये मेजर केला जातो, दॅट इज 10⁻⁻18. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ESU इंटू सेंटीमीटर ह्या टाइप मध्ये हे मेजर केलं जातं. आता हे कशावरून आलं, तर हे आलं तुमच्या या फॉर्म्युलावरून. डिस्टन्स जो असतो दोन ऍटम्स मध्ये जनरली तो डिस्टन्स असतो 10⁻⁸ सेंटीमीटर. ओके, आणि जो तुमचा चार्ज सेपरेशन जो असतो दॅट इज 10⁻⁻10 ESU असतो. सो जनरली तुम्ही जर बघितलं की डायपोल मुवमेंट जो आहे ती डायपोल मुवमेंटची जी व्हॅल्यू आहे ती एवढी असते. सो 10⁻⁸ ESU दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट पर नाही इंटू सेंटीमीटर. सो ह्या टाइपनं ही व्हॅल्यू एक असते. जर तुम्हाला कधी विचारलं की डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू किती असते इलेक्ट्रोस्टॅटिक युनिटमध्ये, तर ती एवढी असते. त्याच्यानंतर जनरली जो युनिट वापरला जातो तो डीबाय वापरला जातो, एवढं एक लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर 1 डीबाय जो असतो त्या 1 डीबायला कुलोम दॅट इज कुलोम मीटर मध्ये देखील कन्व्हर्जन केलं जातं. सो 1 जो युनिट असतो दॅट इज 1 डीबाय जो असतो दॅट इज इक्वल टू 3.334 or 5 into 10⁻⁻30 कुलोम मीटर. हा कुलोम असतो and this one is a meter. सो हे जनरली व्हॅल्यू ज्या वापरल्या जातात. ओके, आता 1 कुलोम म्हणजे 6.24 into 10⁻18 इलेक्ट्रॉन्स, एवढे एक इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला जो आहे हा युनिट खूप महत्वाचा आहे डीबाय, की डायपोल मुवमेंटचा युनिट कोणता असतो तर डीबाय. अँड 1 डीबाय इज इक्वल टू 3.334 into 10⁻⁻30 कुलोम पर कुलोम मीटर, असा हे स्पेसिफिकली पार्ट असतात. सो हा पार्ट एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो ऍक्च्युली चार्ज आणि डिस्टन्स, जो डायपोल मुवमेंटची इलेक्ट्रोस्टॅटिक युनिटमध्ये जी व्हॅल्यू असते ती 10⁻⁻18 येते. आता ही कशी येते, तर जो चार्ज असतो तो जनरली दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधला जो चार्ज असतो हा 10⁻⁻10 ESU एवढा असतो. आणि दोन ऍटम्स मधला जनरली जो डिस्टन्स असतो दॅट इज ऑर्डर ऑफ डिस्टन्स म्हणतात त्याला, दॅट इज अराउंड 10⁻⁸ सेंटीमीटर. सो ह्यांचा जर आपण प्रोडक्ट घेतला, बरोबर, आता इथे ऍक्च्युली हा पार्ट आहे, सॉरी, आता हा डी आहे आणि हा ऍक्च्युली आपण क्यू लिहू, असं नको करायला, हा क्यू लिहू, आपण क्यू घेऊ, म्हणजे कसं आहे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हा डी आणि तो पण डी असं वाटेल तुम्हाला. सो दिस इज अन क्यू, चार्ज इंटू डिस्टन्स. ओके, सो क्यूची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू एवढी असते, इंटू त्याला जर आपण काय केलं डिस्टन्स केला तर एवढी येते. आणि तुमचा ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे तुमची डायपोल मुवमेंटची, लक्षात ठेवायचं. सो ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, इथून इथपर्यंत एवढी आहे, दॅट इज अ क्यू. ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आहे डिस्टन्स बिटवीन टू
atoms जनरल, आणि ही जी व्हॅल्यू आलेली आहे ESU मध्ये दॅट इज अ 10⁻18 ही डायपोल मोमेंटची व्हॅल्यू आहे. अँड डायपोल मोमेंटचा युनिट जो आहे दॅट इज अ डी बाय, अँड 1 डी बाय इज इक्वल टू 3.334 और 3.34 इंटू 10⁻13 कुलॉम मीटर. सो हे जनरली आपण काय करतो, हे फॉर्म्युलेज यूज करतो. हे देखील तुम्हाला फक्त जनरली माहित असावं, बाकी ह्याच्यामध्ये उद्देश बाकी काही नाहीये, कारण एवढं काय सगळं आपण करू शकत नाही. वन बाय वन आपण घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सो हा झाला फर्स्ट पॉइंट, अँड दिस इज अबाउट दी बेसिक ऑफ डायपोल मुवमेंट. आणि हे बेसिक पॉइंट आहेत डायपोल मुवमेंटचे जे आपल्याला शिकायचे. सो याच्यामध्ये डाऊट वगैरे असेल तर बघून विचारून घ्या आताच, म्हणजे तुम्हाला युनिटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर डाऊट असेल तर विचारा. एक्सक्यूज मी सर, इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, दोन्हींचं युनिट डिवाइस आहे का? आपण आता ह्याच्यामध्ये युनिट्स विषयी जास्त माहित नाही, पण जर दोन्ही डायपोल मुवमेंट आहेत तर आपण डिवाय घेऊ शकतो. कारण ह्या दोन्ही मध्ये काय होणार, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असो नाही तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असो, तिथं मॅग्नेटिक दॅट इज द डायपोल मुवमेंट इज प्रेझेंट, वेदर दॅट इज कम्स फ्रॉम इलेक्ट्रिक चार्ज और वेदर दॅट इज कम्स फ्रॉम मॅग्नेटिक चार्ज. सो डायपोल मुवमेंट आहे आणि डायपोल मुवमेंटचा युनिट डिवायच असतो. सो डायपोल मुवमेंट कोणत्याही मॉलिक्युलची काढा तुम्ही, तो त्याला युनिट डीस लावला जातो, लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहेत अजून, की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक म्हणजे आयोनिक असतात काही आणि काही मॉलिक्युलर असतात. सो त्याचे सब टाईप आहेत, त्याच्यामध्ये कळेल. बट युनिट ऑलवेज यूज दिस युनिट दॅट इज अ डी बाय. ओके, जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेऊ ना तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये युनिट का तो म्हणजे तोच वापरला जातो. ठीक आहे. हा सेशन क्लिअर झाला तुमचा? ओके सर. ओके. आता आपण काय करू, आपण एक्झाम्पल्स घेऊ. एक मिनिट, आपण काय करू आता, वन बाय वन आपण एक्झाम्पल्स घेऊ. आणि तुम्हाला कधी हे एवढे मोठे क्वेश्चन्स कधी विचारले जात नाही. आपल्याला काय विचारलं जातो, बेसिक कन्सेप्ट दॅट इज व्हॉट इज डायपोल मुवमेंट. ओके, पोलार अँड नॉन पोलार हा एक कन्सेप्ट विचारला जातो आपल्याला त्याच्यामध्ये. आणि नंतर जो क्वेश्चन ह्याच्यामध्ये जो विचारला जातो दॅट इज दी एक्झाम्पल्स. कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला डिफरंट टाईपचे असे एक्झाम्पल्स येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणते कोणते एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आणि कसे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. सो वन बाय वन आपण एक्झाम्पल्स घेऊ, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय काय शिकायचंय, काय कसं शिकायचंय. सो जनरली मी इकडे एक्झाम्पल्स लिहितो, नंतर आपण ते वन बाय वन एक्सप्लेन करू. फर्स्ट एक्झाम्पल आहे CO2. सेकंड एक्झाम्पल आहे कार्बन डायसल्फाइड. थर्ड एक्झाम्पल आहे वॉटर. फोर्थ एक्झाम्पल आहे BF3. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल आहे ammonia which has lone pair of electron. आणि नंतरचा एक एक्झाम्पल आपण घेऊ दॅट इज NF3. सो हे जनरली अगोदर आपण एक्झाम्पल्स घेऊ आणि नंतर आपले अदर एक्झाम्पल्स पण घेऊ. ओके, सो या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला ओळखायला येतो की आयडेंटिफाय whether that compound shows a dipole moment. आपल्याला हे काढायला नाहीये की त्याची डायपोल मुवमेंट काय आहे. ओके, लक्षात ठेवायचं, आपल्याला डायपोल मुवमेंट नाही, आपल्याला कंपॅरिझन येतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि कंपॅरिझनच जनरली आपल्याला खूप महत्वाचं असतो. बाकी तुम्ही असं विचार करायला जाऊ नका की ह्याच्यामध्ये सर आम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स विचारले जातील का, किंवा ह्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट काढायला येईल का आम्हाला. तर असं काही नसतं, आपल्याला एवढं काही आपल्याला नसतं. डायपोल मुवमेंट आला तर तुम्हाला जनरली एक फॉर्म्युला असतो, आपल्याला व्हॅल्यूज दिलेले असतात. वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज इन दॅट इक्वेशन अँड बाय युझिंग दॅट व्हॅल्यूज वी कॅन कॅल्क्युलेट डायपोल मुवमेंट. बट आपल्याला माहित पाहिजे की हे मॉलिक्युल्स डायपोल मुवमेंट शो करतात, नाही करत, का करत नाहीत, ह्याचे आपल्याला रिझन्स माहित पाहिजे. ठीक आहे. सो वन बाय वन आपण एक्झाम्पल्स खूप घेणार आहोत. आजच्या सेशन मध्ये एक्झाम्पल जास्त आहेत कारण आपल्याला वन बाय वन एक्झाम्पल घेऊनच शिकायचं. सो आता बघायचं की चार्ज सेपरेशन आहे की नाही. ओके, सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं, फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज अ कार्बन डायऑक्साइड. सो इन दिस केस कार्बन इज डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज, ऑक्सिजन इज डेल्टा निगेटिव्हली चार्ज, दिस ऑक्सिजन इज डेल्टा निगेटिव्हली चार्ज. ओके, सो ह्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं, सो दिस मॉलिक्युल इज लिनियर इन नेचर, लक्षात ठेवायचं.
लिनियर म्हणजेच काय तर सरळ रेषेमध्ये असतो, सरळ रेषेमध्ये ह्या लाईनवर, या टाइप मध्ये या लाईनवर हॉरिझॉन्टल लाईनवर जर एखादा मॉलिक्यूल असेल तर त्याला लिनियर मॉलिक्यूल म्हणतात. मग आता जर तुम्ही चेक केलं ह्या मॉलिक्यूल मध्ये, सो कार्बन इज पॉझिटिव्हली चार्ज, ऑक्सिजन इज निगेटिव्हली चार्ज, दिस ऑक्सिजन इज निगेटिव्हली चार्ज. सो इकडून ऑक्सिजन जो आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन स्वतःकडे खेचणार बघा या टाइपनं, आणि हा ऑक्सिजन पण कार्बन कडून तेवढीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचणार का, बिकॉज टू आर ऑक्सिजन ॲटम्स आणि दोघांवर चार्ज वगैरे सगळ्या गोष्टी सारखेच आहेत. याच्यामुळं हा ऑक्सिजन जेवढा जोर लावणार आहे तेवढाच हा ऑक्सिजन जोर लावणार आहे. त्याच्यामुळं कार्बनवर जो जोर येणार आहे किंवा कार्बनवर जो प्रेशर येणार आहे तो इक्वल असणार आहे. त्याच्यामुळे चार्ज सेपरेशन जो होणार आहे तो ऑलमोस्ट नलिफाय होणार आहे. का नलिफाय होणार आहे तर कार्बन हा जो आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे, इकडून पण ऑक्सिजन त्याच फोर्सने त्याला खेचणार, हा ऑक्सिजन पण त्याच वेने खेचणार, आणि ह्या लिनियर आणि हा मॉलिक्यूल लिनियर असतो. त्याच्यामुळं हा मॉलिक्यूल जो डायपोल मुवमेंट दाखवतो दॅट इज अ झिरो डायपोल मुवमेंट. लक्षात ठेवायचं 0D. या मॉलिक्यूल मध्ये 0D, झिरो डायपोल मुवमेंट. का, बिकॉज दिस मॉलिक्यूल इज अ लिनियर. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं चार्ज सेपरेशन लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं. हाफ जर केलं तुम्ही ह्या मॉलिक्यूलला जर हाफ केलं, बरोबर, लिनियर मॉलिक्यूल आहे आणि याला हाफ केला, आणि हाफ केल्यानंतर जर चार्ज हा एकच ठिकाणी येत असेल तर त्या पॉइंटवर चार्ज येत असेल, बरोबर, आणि जर तो नलिफाय होत असेल तर त्या तो मॉलिक्यूल नॉन लिनियर असतो किंवा नॉन पोलर असतो. सॉरी, नॉन लिनियर नाही, नॉन पोलर असतो. सो या केसमध्ये हा कार्बन डायऑक्साइड जो आहे हा काय आहे तर झिरो डायपोल मुवमेंट शो करतो. का, कारण हा एका लाईनवरच आहे आणि इकडे पण तेवढाच फोर्स आणि इकडे पण तेवढाच फोर्स. सो जो चार्ज सेपरेशन होणार आहे मिडल मध्ये तो नलिफाय होणार आहे ड्यू टू दॅट सिमिलर फोर्स बिटवीन दॅट इज दी टर्मिनल ॲटम्स. सो ह्या मॉलिक्यूल हा लिनियर असून पण हा मॉलिक्यूल जो आहे हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवतो. लक्षात ठेवायचं. आणि जर हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवत असेल सो इट इज नॉन पोलर. आता हा नॉन पोलर का झाला तुम्हाला कळलं असेल, कारण मिडल जो कार्बन आहे त्याच्या बाजूला जे ऑक्सिजन ॲटम्स आहेत ते तेवढ्याच फोर्सनं काय करतात, इलेक्ट्रॉन खेचून घेतात. त्याच्यामुळं पूर्ण चार्ज सेपरेशन जो आहे तो नलिफाय होऊन जातो. सो दिस इज इन अ फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल दॅट इज अ कार्बन डायसल्फाइड. दिस वन इज ऑल्सो सेम. ओके, याच्यामध्ये पण हा डेल्टा पॉझिटिव्ह, दिस वन इज अ डेल्टा निगेटिव्ह. सेम ॲटम्स आर प्रेझेंट. ओके, सो सेम ॲटम्स आर प्रेझेंट, दॅट्स वाय चार्ज सेपरेशन पण काय होणार आहे इथे नलिफाय होणार आहे. का नलिफाय होऊन जातो चार्ज सेपरेशन, कारण या कार्बनवर दोन्ही ॲटम्स जे आहेत दोन्ही ॲटम्स सिमिलर आहेत. लक्षात ठेवायचं. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, दिस मॉलिक्यूल इज अ लिनियर इन नेचर. लिनियर मॉलिक्यूल असल्यानंतर जो प्रेशर येतो तो सिमिलर प्रेशर असतो. सो हा पॉइंट लक्षात ठेवायचं. अँड दिस मॉलिक्यूल ऑल्सो शोज झिरो डायपोल मुवमेंट अँड नॉन पोलर इन नेचर. रिझन सेमच आहे. का, कारण टर्मिनल ग्रुप्स जे आहेत ते टर्मिनल ग्रुप सेम आहे. देयर इज अ नो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स ड्यू टू दॅट, or there is a electronegativity difference, okay, but that difference in electronegativity is totally nullified by similar terminal groups. आणि त्याच्यामुळं हा मॉलिक्यूल जो आहे हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवतो आणि त्याच्यामुळं हा नॉन पोलर होऊन जातो. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचं. सो लिनियर मॉलिक्यूल, आता इथे काय कळलं आपल्याला की लिनियर मॉलिक्यूल विथ, बघा हा, लिनियर मॉलिक्यूल विथ सिमिलर टर्मिनल ग्रुप्स आर नॉन पोलर इन नेचर. लिहून घ्या कुठेतरी. म्हणजेच मॉलिक्यूल लिनियर असेल, linear molecule with similar terminal group or end group, similar terminal group or end group is non-polar with zero dipole moment. झिरो डायपोल मुवमेंट. समजलं. हा कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट इथे लागू होतो तुम्हाला. सो दीज आर द टू एक्झाम्पल्स. ओके, लक्षात ठेवायचं. जिथं पोलॅरिटी असू द्या काय फरक पडत नाही. त्या मॉलिक्यूल मध्ये पोलॅरिटी आहे बट ती पोलॅरिटी नलिफाय होते कधी जर सिमिलर ग्रुप्स अटॅच असतील तर. हा त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक मिनिट. देन वॉटर मॉलिक्यूल. आता हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा बेंड शेप असतो. लक्षात ठेवायचं. हा जर लिनियर असेल, बघा हा जर लिनियर असेल तर हा मॉलिक्यूल जो डायपोल मुवमेंट आहे ही डायपोल मुवमेंट काय दाखवणार, झिरो डायपोल मुवमेंट दाखवणार हा मॉलिक्यूल. का, कारण हायड्रोजन दोन्ही बाजूला सेम आहे, बरोबर.
आपल्याला वाटतं की इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी, आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी हे खेचणार नाहीये, कारण ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जाणार आहे दोन्ही वेनं, तर ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन कडे जाणार आहे, लक्षात ठेवायचं. इथे काय झालं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आउटसाइडरला गेली, पण ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती ऑक्सिजन कडे जाते, आणि ड्यू टू बेंट मॉलिक्यूल इथे जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती अपवर्ड जाते, आणि त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रॉनिक डिफरन्स येतो. त्याला दुसरं एक रिझन आहे, OH, ह्या OH चा बॉन्ड म्हणजे ह्या OH चा डिस्टन्स आणि ह्या OH चा डिस्टन्स हा डिफरंट असतो. का डिफरंट असतो, कारण ह्याच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि बेंडिंग ह्या दोन गोष्टी होत असतात. हा मॉलिक्यूल बेंट असल्यामुळे काय होतं, तर एकदा हा हायड्रोजन वर जातो, हा हायड्रोजन खाली जातो. ओके, तुम्ही टीवायला गेल्यानंतर तुम्हाला ते बेंट मॉलिक्यूल आणि ते शिकायला मिळेल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. आणि ह्या रिझन मुळे काय होतं, दुसरा एक रिझन काय सांगितलं मी, की इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑक्सिजन कडे जाते, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी अपवर्डला जाते, आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी अपवर्डला गेल्यामुळे ह्या मॉलिक्यूल मध्ये डायपोल मुवमेंट तयार होतो. सो दिस मॉलिक्यूल शोज अ डायपोल मुवमेंट, लक्षात ठेवायचं ह्याला डायपोल मुवमेंट आहे वॉटर मॉलिक्यूल. आणि तो जो डायपोल मुवमेंट आहे इट इज अराउंड 1.8 D, लक्षात ठेवायचं, एवढा जास्त नाहीये, बट 1.8 D एवढा डायपोल मुवमेंट हा मॉलिक्यूल दाखवतो. वाय, इवन दो दिस मॉलिक्यूल हॅज अ सिमिलर टर्मिनल ग्रुप, okay, but electron density goes towards the oxygen atom, okay, because oxygen atom is more electronegative, and the shape of the molecule is bent, and due to that bent molecule there is a change in distance between the two OH molecules or two OH groups, आणि त्या डिस्टन्स चेंज होण्यामुळे काय होतं, तर तुमच्या ह्या मॉलिक्यूल मध्ये डायपोल मुवमेंट तयार होतो. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा एक्सेप्शनल केसेस, ही एक्सेप्शनल केस असते, एक्सेप्शनल. एक मिनिट हा, राहू द्या, नाही लिहत मी. सो ही एक्सेप्शनल केस असते, आणि ह्या एक्सेप्शनल केस मध्ये लक्षात ठेवायचं की वॉटर मॉलिक्यूल बेंट असतो म्हणून त्याला डायपोल मुवमेंट येतो. जनरली आता मी हे जे 3 पॉइंट घेणार आहे, हे 3 पॉइंट वर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. डायपोल मुवमेंट कोणाचं जास्त आहे या तिघांमधून, हे आपल्याला विचारलं जातं. आपल्याला पाठ करायला नाही लागत की डायपोल मुवमेंट कशामध्ये जास्त आहे, ते आपल्याला बघायला लागतं. ओके, सो आता ते डायपोल मुवमेंट कसं बघायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सो आता हे BF3 ट्रायफ्लोरो बोरॉन, ओके, और बोरेट, तुम्ही जे नाव देणार ते त्या टाइपनं तुम्ही सांगू शकता. सो आता तुम्हाला माहिती आहे की फ्लोरीन जो आहे हा मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे, आपण चेक केलेला आहे. हा फ्लोरीन पण मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. हे तिन्ही फ्लोरीन आहेत, आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्या फ्लोरीनवर आहे. ह्या केसमध्ये काय होतं, अगेन जर तुम्ही चेक केलं तर बोरॉन कडून इथून पण त्याच फोर्सनं हा फ्लोरीन काय करतो, इलेक्ट्रॉन काढून घेतो. हा फ्लोरीन पण बोरॉन कडून त्याच फोर्सने इलेक्ट्रॉन काढून घेतो, आणि हा फ्लोरीन पण बोरॉन कडून त्याच फोर्सने इलेक्ट्रॉन काढून घेतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं, तर जेवढा पण चार्ज सेपरेशन आहे हा टर्मिनलला जातो, आणि त्याच्यामुळं BF3 जो आहे हा 0 डायपोल मुवमेंट दाखवतो. लक्षात ठेवायचं. Why boron shows zero dipole moment? Because fluorine is electronegative which is present at terminal groups. तुम्हाला आता कळलं असेल की टर्मिनलला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम असल्यानंतर काय होतं, तर आतमध्ये जो मेटल किंवा आतमध्ये जो पॉझिटिव्हली चार्ज असतो त्याच्यावरचा जो चार्ज आहे हा पूर्णपणे नलिफाय करून जातो. सो फ्लोरीन इकडे पण आहे, ओके, इकडे पण आहे, इकडे पण आहे. सो बोरॉनवर जो न्यूक्लिअर चार्ज येणार आहे हा काय असणार आहे, मोर पॉझिटिव्ह असणार आहे, बट त्याला सगळं नलिफाय करणार हे 3 फ्लोरीन ऍटम्स काय करतात, त्याला नलिफाय करून टाकतात. त्याच्यामुळं याच्यामध्ये 0 डायपोल मुवमेंट येतो. इथे 3 बॉन्ड आहेत, BF3, BF, 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 हे 3 बॉन्ड आहेत, आणि डायपोल मुवमेंट ह्या 3 चार्ज सेपरेशन मुळे काय होतं, नलिफाय होऊन जातो आणि तो 0 येतो. लक्षात ठेवायचं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला एक पॉइंट ह्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल की जर टर्मिनल ग्रुपने तेवढ्याच फोर्सने जर काय करत असेल, ऍटम सेम वेनं काय करत असेल, तर स्वतःकडे इलेक्ट्रॉन कॅरी करत असेल, कॅप्चर करत असेल, तर त्यावेळेला तुमचा जो डायपोल मुवमेंट होतो तो 0 येतो. या एक्झाम्पल मध्ये बघा, कार्बन डायऑक्साईड, टर्मिनलला ऑक्सिजन ऍटम होते, लिनियर मॉलिक्यूल होता, बट टर्मिनलला ऑक्सिजन ऍटम नसल्यामुळे काय झालं होतं, तर तो पूर्ण चार्ज नलिफाय करत होता. ओके, ह्या केसमध्ये पण सेम. ह्या केसमध्ये ऑक्सिजन ऍटम मिडलला होता. ओके, सो सेंट्रल ऍटम असल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्याच्याकडे जाते, म्हणून हा ऑटोमॅटिकली काय होतो, बेंड शेप येतो, आणि त्याच्यामुळे त्याचा डायपोल मुवमेंट वाढतो. या केसमध्ये काय होतं, तर फ्लोरीन ऍटम्स टर्मिनलला आहेत, टर्मिनल ऍटम्स काय करतात, इलेक्ट्रॉन काढून घेतात, आणि त्याच फोर्सनं लक्षात ठेवायचं, जेव्हा मिडल ऍटम जो असतो त्याच्यावर जेव्हा सिमिलर टाईपचं फोर्स येतो, सिमिलर फोर्स येतो,
त्यावेळेला त्याचा जो डायपोल मुवमेंट आहे तो ऑटोमॅटिकली 0 होऊन जातो. सो BF3 ऑल्सो शोज अ 0 डायपोल मुवमेंट. आता तुम्ही हा एक्झाम्पल घ्या, दॅट इज अमोनिया. आता इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन आहेत याचा अर्थ नायट्रोजन कडून हे इलेक्ट्रॉन कुठे जाणार, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जाणार, तर त्या इलेक्ट्रॉनकडे जाणार, नायट्रोजन पेक्षा इलेक्ट्रॉन. आता आपल्याला माहित आहे ऍटम एखादा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार की इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असणार, तर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असणार ऍटम्स पेक्षा, कारण ऍटम जो आहे हा पार्शियली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज दाखवतो, बरोबर. बट इलेक्ट्रॉन ऑटोमॅटिकली स्वतःच निगेटिव्हली चार्ज असतो. सो इलेक्ट्रॉन जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली त्याची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तर त्याच्याकडेच जाणार. मग नायट्रोजन आणि जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण कन्सिडर केले, कारण अमोनियाचं स्ट्रक्चर ह्या टाईपचाच असतो, पिरॅमिडल शेप स्ट्रक्चर असतो, आणि इलेक्ट्रॉन इकडे आहेत, सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इलेक्ट्रॉनकडे जाते, हे तुम्हाला दिसलं असेल. त्याच्यानंतर नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे जाते. या वेळेनं पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जाते, नायट्रोजन कडे जाते. या वेळेनं पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जाते, तर नायट्रोजन कडे जाते. सो आता इकडे 3 हायड्रोजन्स मुलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे आली, बरोबर. आणि ह्या केसमध्ये काय झालं, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रॉन्स कडे गेली, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कडे गेली. त्याच्यामुळं हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल डायपोल मुवमेंट दाखवतो. एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट, अजून आहेत आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे त्या बाबतीमध्ये. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचे आहेत, कारण डायपोल मुवमेंट सगळ्याच पार्ट असतील असं माझं नाहीये. मी कधी काही गोष्टी अशा पार्ट नाही करत, मी नंतर सांगतो तुम्हाला त्याची डायपोल मुवमेंट किती आहे. ओके. सो आता ह्या केसमध्ये काय होतं, तर डायपोल मुवमेंट व्हेरियस आहे, जास्त आहे डायपोल मुवमेंट ॲज कम्पेअर्ड टू अदर. ओके, इट इज अराउंड 1.46. सो 1.46 D एवढी डायपोल मुवमेंट अमोनिया दाखवतो. आता ही का दाखवतो, आता जर एखाद्याला क्वेश्चन पडला असेल, जर मी सांगतो तुम्हाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे गेलेली आहे ह्या हायड्रोजन्स मुलं, जर ह्याने रिव्हर्स केलं असतं, ह्याची जर इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर नायट्रोजन कडे आली असती, बघा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिव्हर्सिबल झाली असती, सो ऑटोमॅटिकली हा मॉलिक्यूल 0 डायपोल मुवमेंट शो केलं असतं या मॉलिक्यूलने. का, कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडेच येते, सगळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे येते. सो ऑटोमॅटिकली काय झालं असतं, तर ऑटोमॅटिकली या मॉलिक्यूलची डायपोल मुवमेंट बदलली असती. ओके, ती 0 पण आली असती. का, कारण सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे येते. सो ऑटोमॅटिकली हा 0 डायपोल मुवमेंट शो केला असता. बट हा तसा नाही करत. का तसा करत नाही, कारण इलेक्ट्रॉन जे असतात त्या इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू ऍटम, जे मी तुम्हाला सांगितलं. आता सिमिलर वे ना हा एक्झाम्पल एक घ्या. ह्या एक्झाम्पल जर तुम्ही चेक केलं तर ह्या एक्झाम्पल मध्ये NF3 आहे. ओके, ह्याच्यावर नायट्रोजनवर पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, बट फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इथे फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत ऑल. हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इलेक्ट्रॉन्स आहेत, हा पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो ऑटोमॅटिकली दिस नायट्रोजन बिकम्स पॉझिटिव्ह. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इलेक्ट्रॉन कडे जाणार, इथून इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे जाणार, इथून इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे जाणार, आणि इकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जाणार, इकडे जाणार. सो आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, हा मॉलिक्यूल डायपोल मुवमेंट शो करणार की 0 डायपोल मुवमेंट शो करणार, किंवा मिनिमम डायपोल मुवमेंट शो करणार? तुम्हाला काय वाटतं काय होत असेल इथं? हा कन्सेप्ट यूज करा, BF3. बघा, विचार करा. 0 सर. 0 or it is close to 0. ओके, आता क्लोज टू 0 मी का म्हणतोय, त्याला रिझन आहे. आता मी क्लोज टू 0 का म्हटलं, त्याला रिझन काय आहे, तर त्याची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते ही दॅट इज ऑलमोस्ट 0.24 D. Why it is close to 0? Why it is close to 0? Because due to presence of this lone pair of electron. जर तुम्ही चेक केलं, ह्या नायट्रोजन कडून हे 3 फ्लोरीन ऍटम सेम वेनं तेवढ्याच अमाऊंटची फोर्स यूज करून इलेक्ट्रॉन बाहेर काढून घेणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी सिमिलर असणार इथे. बघा, आता तुम्हाला कन्सेप्ट मी क्लिअर करतो. या नायट्रोजन कडून इलेक्ट्रॉन काढून घेण्याची जी कॅपेबिलिटी आहे या 3 फ्लोरीन ऍटमची सिमिलर आहे, बरोबर.
पण हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे त्यांची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेण्याची आहे नायट्रोजन कडून ती ऍज कम्पेअर्ड टू फ्लोरीन ऍटम थोडीशी वेगळी आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे हा क्लोज टू झिरो डायपोल मुवमेंट दाखवतो. ह्या केसमध्ये बघा इथे पण फ्लोरीन ऍटम आहे, इथे पण फ्लोरीन ऍटम आहे, इथे पण फ्लोरीन ऍटम आहे. सो या बोरॉन कडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे, इलेक्ट्रॉन काढून घेण्याची जी कॅपेबिलिटी 3 फ्लोरीनची आहे ती सिमिलर आहे आणि ती सिमिलर असल्यामुळं त्याची जी डायपोल मुवमेंट होते ती झिरो डायपोल मुवमेंट होते. बट ह्या केसमध्ये आता तुम्ही विचार करा की ह्या केसमध्ये जर आपण हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोरीन रिप्लेस केले, बघा हा जर मी एक्झाम्पल घेतला, तो एक्झाम्पल होणार नाहीये बट मी एक्झाम्पल घेतोय, एफ 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 आणि एफ, किंवा आपण ह्याच्यावर नायट्रोजनवर डायरेक्टली चार्ज देऊ, पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजनवर इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार बिकॉज नायट्रोजन कंटेन 4 बॉन्ड्स आणि नायट्रोजनला 3 असतात. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स यूज झाले चौथं बॉन्ड बनवायला, बरोबर. आता ह्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं, सो ह्या केसमध्ये इकडे पण फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे, अँड दॅट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अगेन रिप्लेस बाय फ्लोरीन. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती सेम वेनं सगळीकडे काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार आणि ऑटोमॅटिकली हा मॉलिक्यूल जो आहे दॅट इज NF4+, इट शोज झिरो डायपोल मुवमेंट. वाय? बिकॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऍट ऑल पोझिशन्स आर सेम. सो इलेक्ट्रॉन काढून घेण्याची सगळ्या फ्लोरीन ऍटमची जी पोझिशन आहे ती सेमच आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर ऑटोमॅटिकली ह्या मॉलिक्यूलची जी डायपोल मुवमेंट आहे झिरो येते. सो तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. कोणती आयडिया? की डायपोल मुवमेंट कमी कधी असते, जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम टर्मिनलला असतो ना त्यावेळेला तुमची डायपोल मुवमेंट 0 ऑर क्लोज टू 0 असते. जेव्हा सिमिलर ऍटम्स अटॅच असतील, वेगळा कोणी ऍटम अटॅच नसेल आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर बाहेर जात असेल ऍटमच्या, तर त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी बाहेर जाते त्यावेळेला तुमच्या टर्मिनल ग्रुप्सवर डिपेंड असतं की ते काय होणार आहे. सो ज्या वेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स हे टर्मिनल ग्रुप्सला प्रेझेंट असतात तेव्हा मोस्ट प्रोबेबली तुमची जी डायपोल मुवमेंट येते ती नेहमी 0 असते और क्लोज टू 0 असते. आता आपण अजून एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून तुम्हाला त्याच्यामध्ये पॉइंट आउट होईल. चला आपण एक एक्झाम्पल घेऊ, दॅट इज C डबल बॉन्ड C. खूप एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, मी तुम्हाला 1 बाय 1 देतो एक्झाम्पल्स, आपण 1 बाय 1 घेऊ. So this is delta negative, ओके. हा पण डेल्टा निगेटिव्ह आणि हा पण डेल्टा निगेटिव्ह. सो आता तुम्हाला काय वाटतं कोणता पोलार असेल आणि कोणता नॉन पोलार असेल दोन मधून? ह्याला म्हणतात सिस 1,2 डायक्लोरो इथिन आणि हा ट्रान्स 1,2 डायक्लोरो इथिन. आता वाय इट इज कॉल्ड एज सिस. लक्षात ठेवायचं, सिमिलर ग्रुप सिमिलर साइड म्हटल्यानंतर सिस असतो. जेव्हा सिमिलर ग्रुप्स हे एखाद्या, बघा हा प्लेन आहे, या प्लेनवर हा कार्बन कार्बन बॉन्ड आहे. सो या प्लेनच्या एका बाजूलाच दोन्ही सिमिलर ग्रुप्स, हायड्रोजन घ्या नाहीतर क्लोरीन घ्या, हे दोन्ही सिमिलर ग्रुप्स सेम साइडला आहेत म्हणून त्याला सिस म्हटलं जातं. आणि जेव्हा सिमिलर ग्रुप्स अपोजिटला असतील, तुम्ही चेक करू शकता, या केसमध्ये हायड्रोजन इकडे आहे बरोबर आणि टर्मिनल ग्रुप्सला. हा सो हायड्रोजन इथे आहे, हा हायड्रोजन इथे आहे, हा हायड्रोजन इथे असता तर तो सिस झाला असता, किंवा हायड्रोजन नका घेऊ क्लोरीन घ्या. सो सिमिलर ग्रुप्स आर अपोजिट साइड ऑफ प्लेन, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ट्रान्स. आणि जेव्हा हा कन्सेप्ट सिस आणि ट्रान्स कधी वापरला जातो? ज्या वेळेला तुमचे ग्रुप दोन ऍटमवरचे, 2 कार्बनवरचे जे ग्रुप्स आहेत ते सिमिलर असतात, म्हणजे हायड्रोजन आणि Cl आहे म्हणून सिस अँड ट्रान्स. आणि ज्या वेळेला ते वेगवेगळे ग्रुप्स असतात त्यावेळेला जो कन्सेप्ट वापरला जातो त्याला E आणि Z म्हटलं जातं. ओके. सो हा कन्सेप्ट एक वेगळा आहे, हा कन्सेप्ट वेगळा आहे. सो ह्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आता एका बाजूलाच आहे, हा क्लोरीन आणि हा क्लोरीन सेम साइडला आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्याकडे जाते, ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्याकडे जाते.
आणि ह्या केसमध्ये ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्याकडे जाते आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्याकडे जाते. सो इथे टर्मिनल जर तुम्ही चेक केलं तर टर्मिनलला हा क्लोरीन ऍटम आहे आणि हा क्लोरीन ऍटम आहे, त्याच्यामुळे इकडून जेवढा फोर्स येणार आहे तेवढाच फोर्स इकडून येणार आहे आणि त्याच्यामुळे हा जो पूर्ण डिस्टन्स आहे हा पूर्ण डिस्टन्स किंवा आपण हा देखील पकडू शकतो, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल होऊन जातो आणि त्याच्यामुळे इथे जो इलेक्ट्रिक चार्ज असतो हा नलिफाय होऊन जातो आणि हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवतो. लक्षात ठेवायचं. आता हा रिझन का, हे रिझन का आलं, त्याच्यामध्ये काय रिझन होतं तर टर्मिनल ग्रुप्स जे होते हे अपोजिट साईडला असल्यामुळं चार्ज डेन्सिटी जी आहे, इथं तुम्ही विचार करा, इथं जो फोर्स आलेला आहे हा क्लोरीन इकडून इलेक्ट्रॉन खेचतोय, हा क्लोरीन इकडून इलेक्ट्रॉन खेचतोय, हा वर आहे प्लेनच्या, हा प्लेनच्या खाली आहे, बरोबर. इकडून इलेक्ट्रॉन जेवढी खेचण्याची ताकद आहे तेवढीच ताकद ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हा जो मिडल पार्ट आहे हा ऑटोमॅटिकली झिरो होऊन जातो, बरोबर. आणि इकडे पण हायड्रोजन आहे, इकडे पण हायड्रोजन आहे, सो झिरो होऊन जातो. बट या केसमध्ये जर तुम्ही बघितले तर इकडे हायड्रोजन आहे, इकडे क्लोरीन आहे, सो इकडून क्लोरीन इलेक्ट्रॉन खेचणार आणि ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायड्रोजन कडून इकडे जाणार, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे जाणार कार्बनकडे आणि हा क्लोरीन खेचणार आणि हे पण इलेक्ट्रॉन खाली जाणार, म्हणजे दोन्ही बिलो द प्लेन आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल सिस मॉलिक्यूल जो आहे हा तुम्हाला डायपोल मुवमेंट दाखवायला सुरुवात करतो आणि ती जी डायपोल मुवमेंट असते इट इज अराउंड 1.9 d. रिझन काय आहे, कारण जे क्लोरीन ऍटम्स आहेत हे क्लोरीन ऍटम्स एकाच बाजूला आहेत, त्याच्यामुळे काय झालं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या क्लोरीनने पण खाली घेतली, ह्या क्लोरीनने पण खाली घेतली, त्याच्यामुळे काय झालं तर त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रिक चार्ज तयार झाला आणि त्याच्यामुळं हा डायपोल मुवमेंट दाखवतो. इथे काय झालं, इथे क्लोरीन अपोजिटला आहे, हा क्लोरीन अपोजिटला आहे, सेम साईडला क्लोरीन आहे, त्याच्यामुळे इथं नलिफाय होऊन गेलं, कोणता तरी इलेक्ट्रिक चार्ज तुमचा कम्प्लिटली नलिफाय होऊन गेला. तुम्ही हाच एक्झाम्पल हायड्रोजन कडून घेतला तर हायड्रोजन सपोज इलेक्ट्रॉन देतोय कार्बनला, हा हायड्रोजन पण इलेक्ट्रॉन देतोय, जेवढा हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन देणार तेवढाच हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन देणार, सो ऑटोमॅटिकली ह्या कार्बन आणि कार्बनवर जो मिडल पार्ट आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी सगळी मिडलला येणार आणि त्याच्यामुळे ती नलिफाय होऊन जाणार. सो सिस 1,2 डायक्लोरोइथेन इज दॅट शोज डायपोल मुवमेंट दॅट इज अराउंड 1.9 d. ओके. आणि ट्रान्स जो आहे हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवतो. आता मी 2 एक्झाम्पल देतोय, मी जनरली लिहितो इथं, तुम्हाला काय वाटतं कोणता पोलर असेल कोणता नॉन पोलर असेल फक्त तुम्ही सांगा मला, ठीक आहे. ओके. सो दिस इज CCl4 टेट्राक्लोरोमिथेन आणि हा आहे CHCl3 ट्रायक्लोरोमिथेन. सो तुम्हाला काय वाटतं कोणता पोलर आहे किंवा कोणता डायपोल मुवमेंट दाखवणार आणि कोणता डायपोल मुवमेंट दाखवणार नाही? विचार करा. येईल सांगता कोणाला? सर सेकंड CHCl3. CHCl3 काय? पोलार. पोलार. आणि CCl4? पोलार. हा पोलार आहे, CCl4 पोलार आहे. बघा विचार करा. मी एक सांगतो पॉइंट. चला, या कार्बनवर सगळ्या बाजूला क्लोरीन ऍटम्स अटॅच आहेत. ओके. सो हा कार्बन ऑटोमॅटिकली नलिफाय होऊन जाणार. का नलिफाय होऊन जाणार तर सगळी डेन्सिटी इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीन म्हणून मगाशी एक एक्झाम्पल दिला होता, तुम्ही चेक करू शकता. सो ह्या केसमध्ये काय होतं, ऑल टर्मिनल ग्रुप्स आर सिमिलर आणि या सिमिलरिटी मुळे काय होणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीन स्वतःकडे खेचून घेणार आणि त्याच्यामुळे इथं जो डायपोल मुवमेंट येणार आहे दॅट इज अ झिरो डायपोल मुवमेंट. लक्षात ठेवायचं. टर्मिनल ग्रुप सिमिलर आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जशी BF3 आपण घेतलं होतं, हा एक्झाम्पल घेतला होता, या केसमध्ये काय झालं होतं तर टर्मिनल ग्रुप्स काय आहेत, सिमिलर आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं, बोरॉन जो आहे ह्याच्यावर जो चार्ज आहे हा झिरो होऊन गेला, त्याच्यावर चार्ज झिरो झाला
त्याच्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली जर तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकली, जर तुमचा चार्ज 0 होत असेल, क्यू दॅट इज अ चार्ज 0 होत असेल, मग त्यांच्यामधला डिस्टन्स किती असू द्या, इट ऑटोमॅटिकली बिकम्स 0. लक्षात ठेवायचं. चार्ज म्हणजे काय, तर हा इथून येतो चार्ज, की इथं बोरॉन आहे, जो बोरॉन पॉझिटिव्हली चार्ज आहे, 3 फ्लोरीन जे आहेत ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेतात. सो बोरॉन आणि फ्लोरीन यांच्यामधला चार्ज जो आहे तो ऑटोमॅटिकली 0 होऊन जातो. म्हणून 0 जर आपण ती व्हॅल्यू चार्जची आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर आपल्याला 0 डायपोल मुवमेंट दाखवली जाते. सेम केसमध्ये इथे तुम्ही चेक करू शकता. ह्या केसमध्ये देखील जेव्हा ट्रान्स 1,2 डायक्लोरो होतं, याच्यामध्ये क्लोरीन अपोजिटला असल्यामुळं काय झालं, तर चार्ज डेन्सिटी जी आहे ती मिडलमध्ये आली, याचा अर्थ ती 0 झाली. इथे देखील जर तुम्ही चेक केलं तर चार्ज डेन्सिटी ह्या कार्बनला 4 सिमिलर ग्रुप अटॅच आहेत, आणि जेव्हा सिमिलर ग्रुप अटॅच होतात त्यावेळेला जी चार्ज डेन्सिटी आहे ती 0 होऊन जाते. म्हणजे तुमचा जो चार्ज क्यू आहे ना, हा ऑटोमॅटिकली 0 होऊन जातो. का, कारण कार्बनला सिमिलर ग्रुप्स अटॅच आहेत. इफ यू रिप्लेस वन ऑफ द क्लोरीन ॲटम बाय एनी अदर ॲटम, बघा एनी अदर ॲटम, सो ऑटोमॅटिकली जो चार्ज आहे तो वाढणार, आणि त्याच्यामुळे तुमची जी डायपोल मुवमेंट आहे तो डायपोल मुवमेंट वाढणार. लक्षात ठेवायचं. सो ह्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर ह्या केसमध्ये हायड्रोजन आहे, हायड्रोजन पॉझिटिव्ह असतो म्हणून कार्बन निगेटिव्ह म्हणून काम करतो, आणि हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनकडे पाठवतो. आणि हे क्लोरीन ॲटम्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय होतात, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे काढून घेतात. आता ह्या कार्बनला असा एक ग्रुप अटॅच आहे अदर दॅन 3 क्लोरीन ॲटम विच डोनेट इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली. सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथं काय होतं, तर इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी येते, आणि त्याच्यामुळे तुमची जी दॅट इज दी डायपोल मुवमेंट आहे ती वाढते. सो दिस CH3 शोज डायपोल मुवमेंट. लक्षात ठेवायचं. जर इथं क्लोरीन असता तर इथे काय झालं असतं तुमचं, तर तुमचं ऑटोमॅटिकली हा 0 डायपोल मुवमेंट. आता सिमिलर एक एक्झाम्पल बघा, हा एक्झाम्पल घ्या. सिमिलर टर्मिनल ग्रुप्स आहेत. सो चार्ज डेन्सिटी सगळी कुठे जाणार, कार्बनकडे जाणार. एकतर ती कार्बन पेक्षा बाहेर आली पाहिजे किंवा सेंट्रल ॲटम पेक्षा बाहेर आली पाहिजे, नाहीतर आतमध्ये गेली पाहिजे. सो दिस मॉलिक्यूल ऑल्सो शोज 0 डायपोल मुवमेंट. हे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स म्हणजेच काय, जर मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला जर सिमेट्री दिसत असेल, अजून एक कन्सेप्ट सांगतो, जर मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला कोणत्या तरी टाइपची सिमेट्री दिसत असेल, ओके, अदर दॅन दिस टू, सो त्यावेळेला जो डायपोल मुवमेंट येतो तो डायपोल मुवमेंट 0 असतो. हवा असेल मी तुम्हाला दाखवतो कोणती सिमेट्री. मॅक्झिमम जी सिमेट्री असते ती तुमची प्लेन ऑफ सिमेट्री, एका प्लेनवर स्पेसिफिक तुमचा मॉलिक्यूल जर बसत असेल तर त्याला 0 डायपोल मुवमेंट दाखवतात. आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स थ्रू दाखवतो. कार्बन डायऑक्साईड, जर तुम्ही बरोबर इथून मिडल मधून ह्याला जर प्लेन टाकलात तर इकडे दोघांमध्ये जो रिफ्लेक्शन होणार आहे तो सिमिलर होणार आहे. म्हणजे ह्या मॉलिक्यूल मध्ये कोणती तरी सिमेट्री आहे, दॅट इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. त्याच्यामुळे हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल प्लेन ऑफ सिमेट्रीनं पण आपण सांगू शकतो इट शोज 0 डायपोल मुवमेंट. हा मॉलिक्यूल जर तुम्ही बघितलात तर हा मॉलिक्यूल पण तुम्ही काय करू शकता, जर इथून प्लेन टाकला तर सिमिलर आहे, त्याच्यामुळे काय होतं, तर हा मॉलिक्यूल जो आहे हा 0 डायपोल मुवमेंट दाखवतो. हा मॉलिक्यूल जर तुम्ही बघितलात BF3, बरोबर बी मधून जर तुम्ही काय टाकलात तर ऍक्सिस ऑफ सिमेट्री टाकली, जर ऍक्सिस ऑफ सिमेट्री टाकली किंवा ह्या मॉलिक्यूलला जर तुम्ही प्लेनवर ठेवला तर हा मॉलिक्यूल एक प्लेन हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल प्लेनवर बसतो, इझिली बसतो. त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल जो आहे हा 0 डायपोल मुवमेंट दाखवतो. म्हणजेच ज्या मॉलिक्यूल्स मध्ये सिमेट्री असते, आता ह्या मॉलिक्यूल मध्ये पण सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री, पण काय होतं तर टर्मिनल ग्रुप्स जे आहेत हे टर्मिनल ग्रुप्स अपोजिट साईडला आहेत, किंवा हा सीस असल्यामुळे इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी नलिफाय नाही होत. पण ह्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथून तुम्हाला ऍक्सिस ऑफ सिमेट्री मिळेल, आणि त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्री मुळे जो चार्ज डेन्सिटी आहे ती चार्ज डेन्सिटी इथे येते, मिडलला येते. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे हा सिमेट्रिक आहे. हा मॉलिक्यूल देखील जर तुम्ही चेक केलं तर ह्याच्यामध्ये पण सिमेट्री आहे. का, कारण क्लोरीन ॲटम सिमिलर आहे, त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल सिमेट्री दाखवतो, आणि त्याच्यामुळे त्याची डायपोल मुवमेंट 0 येते. हा मॉलिक्यूल देखील सिमेट्री दाखवतो CH4, म्हणून त्याची डायपोल मुवमेंट 0 दाखवते. हा मॉलिक्यूल सिमेट्रिक नाहीये. का सिमेट्रिक नाहीये, कारण क्लोरीन ॲटम 3 आहेत आणि एक चौथा हायड्रोजन ॲटम आहे, बरोबर. आता हाच एक्झाम्पल जर मी असा लिहिला, दॅट इज CH3Cl. सो ह्याच्यामध्ये एक क्लोरीन आहे आणि 3 हायड्रोजन आहेत, आणि ह्याच्यामध्ये 3 क्लोरीन 1 हायड्रोजन आहेत. मीन्स हा जर डायपोल मुवमेंट दाखवत असेल तर हा पण डायपोल मुवमेंट दाखवणार. लक्षात ठेवायचं. सो या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला कळेल की सिमिलर टर्मिनल ग्रुप जर सगळे सिमिलर असतील ना तर डायपोल मुवमेंट ऑटोमॅटिकली 0 होऊन जातो. बघा CH4 घ्या,
मिथेन घ्या, CCl4 घ्या, त्याच्यानंतर हा BF3 घ्या, हा BF3 घ्या. या सगळ्या केसेसमध्ये अजून मी एक एक्झाम्पल देतो चला तुम्हाला. सपोज आपण हा एक एक्झाम्पल घेऊ, XCI6 हा एक एक्झाम्पल घेऊ, झेनॉन हेक्साआयडो झेनेट किंवा हा या टाइपचा आपण एक्झाम्पल घेऊ. जर हा एक्झाम्पल मी घेतला तर या टाइपचा हा स्ट्रक्चर दाखवतो. आता तुम्हाला लगेच कळेल की इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ही सगळी आयोडीन कडे असणार, बरोबर. आणि सगळ्या ठिकाणी जर आयोडीन आहे सो ऑटोमॅटिकली हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल झिरो डायपोल मुवमेंट दाखवणार, कारण सिमिलर टर्मिनल ग्रुप्स आहेत सो झिरो दाखवणार. इफ यू रिप्लेस वन ऑफ द आयोडीन बाय एनी ग्रुप सो ऑटोमॅटिकली त्या ग्रुप मुळे काय होणार तर इथे तुमची डायपोल मुवमेंट यायला स्टार्ट होणार. ओके, जर इथे मी फ्लोरीन घेतला आणि इथे मी फ्लोरीन घेतला बघा, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे हा फ्लोरीन आणि हा फ्लोरीन सिमिलर असल्यामुळे हा कॅन्सल आउट करून टाकणार आणि हे आयोडीन कॅन्सल आउट करून टाकणार. अगेन हा मॉलिक्यूल झिरो डायपोल मुवमेंट दाखवणार. कधी जेव्हा सिमिलर ग्रुप्स इथे अटॅच केले सेम साइड म्हणजे अपोजिट साइडला, तर म्हणजे जेवढ्या फोर्सनं फ्लोरीन इलेक्ट्रॉन काढून घेणार तेवढ्याच फोर्सनं हा फ्लोरीन इलेक्ट्रॉन काढून घेणार आणि हे एकमेकांना अपोजिट साइडला असल्यामुळं काय होणार तर ह्यांच्यामधला जो चार्ज डिस्टन्स आहे, चार्ज डिफरन्स आहे हा ऑटोमॅटिकली झिरो होऊन जाणार. सो लक्षात ठेवायचं की जेव्हा टर्मिनल ग्रुप्स ह्या वेनं सिमिलर असतात, ओके, त्यावेळेला पण झिरो डायपोल मुवमेंट दाखवली जाते. आणि जर टर्मिनल ग्रुप्स ऑल सिमिलर जरी असतील तरी पण त्यावेळेला डायपोल मुवमेंट जी दाखवली जाते जी झिरो दाखवली जाते. असा हा जनरली ह्या टाइप मधला एक्झाम्पल आहे. ओके, आता मी तुम्हाला एक लास्ट एक्झाम्पल देतो. या केसमध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करणार त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यामध्ये आयडियाज येऊन जाणार. आणि लक्षात ठेवायचं सिंपल, जास्त एक्झाम्पल मोठे मोठे नसतात. हा जरी आता एक एक्झाम्पल आपण घेतला, आता जर तुम्ही चेक केलं तर बघा, इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्लोरीन कडे जाणार, इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन कडे जाणार. इट इज सिमिलर टू अमोनिया. बघा आठवा, इट इज सिमिलर टू अमोनिया. सो ऑब्व्हियसली जर अमोनिया डायपोल मुवमेंट दाखवत असेल तर हा पण मॉलिक्यूल काय दाखवत असेल, डायपोल मुवमेंट दाखवत असेल आणि हा पोलार असेल. का पोलार आला? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती 3 हायड्रोजनची कार्बन कडे चालली होती, पण ह्या फ्लोरीन मुळे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती त्याच्याकडे गेली. याचा अर्थ इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती एक कोणत्या तरी वेनं कुठेतरी चाललेली आहे, त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल पोलार होऊन जातो आणि हा डायपोल मुवमेंट शो करतो. H2O बाबतीत पण तसंच होतं. पण हा जर आपण हायड्रोजन घेतला तर सगळी डेन्सिटी एकाच ठिकाणी येईल आणि त्याच्यामुळे ती नलिफाय होऊन जाते. जर ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी एकाच पॉइंट, एकाच ग्रुपवर, एकाच ॲटमवर जर येत असेल तर ती ऑटोमॅटिकली नलिफाय होऊन जाते. हाच कन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज डायपोल मुवमेंट. ओके, मग ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे येवो अगर नाहीतर मग त्याच्यापासून लांब जाऊ, तुम्हाला जो डायपोल मुवमेंट मिळणार त्यावेळेला तो झिरोच असणार आहे. म्हणून आपण हा एक्झाम्पल, हे दोन एक्झाम्पल जवळ ठेवा तुमच्या, दॅट इज CCl4 आणि CH4 हा एक्झाम्पल. ओके, सो हे दोन एक्झाम्पल जे आहेत हे दोन एक्झाम्पल तुमच्या जवळच ठेवून द्या की ह्या केसमध्ये काय होतं तर ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन कडे जाते आणि ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन पेक्षा लांब जाते, बरोबर. त्याच्यामुळे हे दोन्ही जे आहेत ते झिरो डायपोल मुवमेंटच दाखवतात. सो थोडंसं स्टडी करायला लागेल तुम्हाला, लगेच काय होणार नाही. आता लास्ट एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरचं घेऊ, नंतर आपण थोडंसं डिस्कशन करू. नाव सांगा चला, बघा कोणाला नाव सांगता येतोय का, IUPAC नाव सांगता येतोय का बघा. बघा नाव सांगता येतात का बघा, IUPAC जमलं तर ट्राय करा. तर फर्स्ट 1,2 डायक्लोरोबेन्झीन. बरोबर आहे. सेकंड सर सेकंडचं 1,3 डायक्लोरोबेन्झीन.
आणि फोर्थ सॉरी थर्ड वन ओके. आता मला याची कॉमन नेम सांगता येईल कोणाला? कॉमन नेम सांगता येईल का? First is called as orthodichlorobenzene. This one and this one are ortho to each other. So common name असतात त्यांचे orthodichlorobenzene. तुम्ही आयुपीएससी बरोबरच सांगितलेलं आहे. हा आहे मेटा डायक्लोरोबेन्झीन. हा जो आहे हा आहे मेटा डायक्लोरोबेन्झीन आणि हा आहे दॅट इज कॉल्ड एज पॅरा डायक्लोरोबेन्झीन. सो आता तुम्हाला काय वाटतं याच्यामधून कोणता झिरो डायपोल मुवमेंट दाखवत असेल? तुम्हाला काय वाटतं सांगा मला. चुकलं तरी चालेल, काय फरक पडत नाही आपल्याला. तर पॅरा डायक्लोरोबेन्झीन बरोबर आहे. बरोबर आहे. का तुला काय वाटतं, काय रिझन असेल? तर कारण बिकॉज ऑफ क्लोरीन अपोजिट साइडला आहेत आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स दी क्लोरीन म्हणजे ते बरोबर आहे. एकदम राईट आहे. कारण क्लोरीन ॲटम्स टर्मिनलला आहेत. बरोबर. हा क्लोरीन ॲटम जेवढे फोर्सने इलेक्ट्रॉन स्वतःकडे काढून घेणार, हा क्लोरीन ॲटम पण तेवढ्याच फोर्सने इलेक्ट्रॉन काढून घेणार आणि त्याच्यामुळे जो चार्ज डेन्सिटी आहे ती बरोबर इकडे मिडलला येणार. जर चार्ज डेन्सिटी मिडलला आली तर ती झिरो होऊन जाणार, नलिफाय होऊन जाणार. सो पॅरा डायक्लोरोबेन्झीन जो आहे हा झिरो डायपोल मुवमेंट दाखवणार. दुसरं महत्वाचं ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्लेन टाकू शकता तुम्ही. आता जो मी टाकलेला आहे तो प्लेन आहे. इथं जर मिरर ठेवलात तर तुम्हाला असं दिसेल की हा पार्ट बरोबर खालचा पार्ट तुम्हाला मिरर इमेज दिसेल. सो दिस मॉलिक्यूल शोज अ सिमेट्री आणि त्या सिमेट्री मुला ही एक सिमेट्री आहे आणि इथून जर क्लोरीन ॲटमच्या मधून जरी तुम्ही काढलीत आणि ह्या क्लोरीन ॲटम पास केली ती पण सिमेट्री आहे. So this molecule is symmetric in nature and electron density is nullified due to presence of a terminal chlorine atom. So automatically this molecule shows a zero dipole moment. But in this case, chlorine atoms are not terminal, exact terminal to each other. So ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही कुठेतरी मिडल मध्ये येणार कारण इथे सिमिलर ग्रुप्स नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे काय होऊन जाणार तर ह्या मॉलिक्यूल मध्ये थोडीशी काहीतरी डायपोल मुवमेंट येणार आणि त्याच्यापेक्षा जास्त डायपोल मुवमेंट ह्याच्यामध्ये असणार कारण दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह जे ग्रुप्स आहेत हे जवळ आहेत, क्लोज आहेत. सो ह्या केसमध्ये सर्वात जास्त जी डायपोल मुवमेंट असणार ती डायपोल मुवमेंटची जी ऑर्डर आहे ती अशी आहे ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, त्याच्यानंतर मेटा डायक्लोरोबेन्झीन आणि त्याच्यानंतर पॅरा डायक्लोरोबेन्झीन. सो ही जी ऑर्डर तुम्हाला दिसते ही डिक्रीज इन डायपोल मुवमेंट, डिक्रीज इन डायपोल मुवमेंटची ऑर्डर आहे. सो हे आहे जनरल एक्झाम्पल जे आपल्याला लक्षात ठेवायचे असतं. डायपोल मुवमेंट म्हणजेच मोठी गोष्ट नाहीये. आता हे सगळे जे मॉलिक्युल्स तुम्हाला दिसलेले आहेत या सगळ्यामध्ये जे आपण आज घेतलेले आहेत त्या सगळ्या मॉलिक्युल्स मध्ये काय आहे तर कोणत्या टाईपचं चार्ज नाहीये. इथं काय होणार आहे हे याला मॉलिक्युलर आपण म्हणतो, मॉलिक्युलर डायपोल मुवमेंट ऍक्च्युली म्हणतो. आणि जे आपण HCl, HBr ह्या टाईपने जे एक्झाम्पल्स घेतो ना त्याच्यामध्ये जी डायपोल मुवमेंट असते ती इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंट असते कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेशन इझिली दिसून येतं. बट ह्याच्यामध्ये तसं नाही, काही नसतं. याला बॉन्ड मॉलिक्युलर मुवमेंट म्हणतात किंवा याला मॉलिक्युलर दॅट इज दी मॉलिक्युलर डायपोल मुवमेंट असंही म्हटलं जातं. सो हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. असे खूप एक्झाम्पल आहेत जे तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपला जो फॉर्म्युला आहे दॅट इज U इज इक्वल टू ऑर म्यू इज इक्वल टू Q इंटू डिस्टन्स. हा जो आहे चार्ज डेन्सिटी, मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. आता मॅग्निट्यूड म्हटल्यानंतर काय तर तुमच्या ओव्हरऑल मॉलिक्युल मध्ये चार्ज काय येणार आहे
आता जर मॉलिक्यूलला टर्मिनल ग्रुप जर सिमिलर असतील तर ऑटोमॅटिकली चार्ज नलिफाय होऊन जातो. या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर क्लोरीन इकडे आहे, क्लोरीन इकडे आहे, सो ऑटोमॅटिकली चार्ज जो आहे हा मिडल मध्ये येणार आणि तो नलिफाय होऊन जाणार. आणि त्या नलिफाय मुळे चार्ज तुमचा जर 0 झाला, मी जर इथं पुट केली, मग डिस्टन्स किती असू द्या, 1000 डिस्टन्स असू द्या नाहीतर काही असू द्या, आन्सर काय येणार तुम्हाला 0च येणार. लक्षात ठेवायचं. चार्ज डेन्सिटी जेवढी कमी असणार, डिस्टन्स बघून मग नंतर मग आपण त्याच्यावरून काय काढतो, तर ही डायपोल मुवमेंट काढतो. सो असे हे एक्झाम्पल्स आहे डायपोल मुवमेंटचे. थोडेसे चेक करा, थोडंसं स्टडी करा. ह्याच्यामध्ये जास्त काही असं क्रिटिकल पण नाहीये, वाटते तेवढं सोपं पण नाहीये. बट जर तुम्ही चेक केलं ना, तुम्हाला जर चार्ज सेपरेशन जमलं ना, तर तुम्ही सगळ्या गोष्टी पॉसिबल करू शकता ह्याच्यामध्ये. So today actually we discuss the details about the dipole moment. So first we discuss the definition, that is the dipole moment is always on a product of magnitude of the charge, okay, and the distance between the partial charge of an atoms. So हे आपण बघितलं. डायपोल मुवमेंट जे मॉलिक्यूल शोज करतात, ज्यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट असते त्याला पोलार म्हणतात, ज्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट नसते त्याला नॉन पोलार म्हटलं जातं. In shorter or similar simple language, dipole moment is nothing but that is the difference between the electronegativity of the two atoms. If that difference is very much large, then that molecule shows a high dipole moment. Okay. Then type of dipole moment आपण बघितलं, that is the electrical dipole moment आणि magnitude dipole moment असे हे टाइप आहेत. त्याचे सब टाइप पण खूप आहेत. Then जो basically unit जो आपण यूज करतो for dipole moment, that is the dBi. Okay, denoted by capital letter D. ओके. त्याच्यानंतर जो चार्ज असतो त्याची जी व्हॅल्यू असते इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट मध्ये, दॅट इज 10⁻⁻10 ESU म्हणतात. आणि जो डिस्टन्स असतो तो जनरली दोन ॲटम मधला डिस्टन्स 10⁻⁸ ऑर्डर म्हणजे या टाइपनं सेंटीमीटर मध्ये केला जातो. यांचा दोघांचा जर प्रोडक्ट काढला तो इट इज ऑलमोस्ट दॅट इज 10⁻⁸ ESU इंटू सेंटीमीटर. सो डायपोल मुवमेंट हा ESU मध्ये ह्या वेने कॅल्क्युलेट केला जातो. देन 1 dBi ची व्हॅल्यू जी असते दॅट इज 3.34 or 3.334 इंटू 10⁻13 कुलॉम मीटर. सो ह्या टाइपनं आपण डायपोल मुवमेंट बघितला. त्याच्यानंतर वी डिस्कस ऑन द एक्झाम्पल्स ऑफ डायपोल मुवमेंट. सो ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जर चार्ज डेन्सिटी तुमची 0 होत असेल, नलिफाय होत असेल, सो ऑटोमॅटिकली दॅट मॉलिक्यूल शोज 0 डायपोल मुवमेंट. सो इन दिस केस जर तुम्ही चेक केलं तर या ऑक्सिजन ॲटम टर्मिनलला सिमिलर आहे, लिनियर मॉलिक्युल्स आहेत. सो लिनियर मॉलिक्युल विथ सिमिलर टर्मिनल ग्रुप जे असतात ते नेहमी काय असतात तर 0 डायपोल मुवमेंट शो करतात आणि ते नॉन पोलर असतात. त्यावेळेला वॉटर मॉलिक्यूल बेंट आहे, वेदर दॅट कंटेन सिमिलर टर्मिनल ग्रुप्स, बट बेंट मॉलिक्यूल बेंट शेप असल्यामुळे OH चे जो बॉन्ड आहे, बॉन्ड लेंथ आहे ती चेंज होते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याला डायपोल मुवमेंट जनरेट होते, दॅट इज 1.8 D. PF3 आपण एक्झाम्पल बघितला, त्याच्यामध्ये फ्लोरीन ॲटम्स जे आहेत हे फ्लोरीन ॲटम्स काय आहेत तर सिमिलरच आहेत. त्याच्यामुळे बोरॉन वरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती नलिफाय होऊन जाते आणि ऑटोमॅटिकली त्याची डायपोल मुवमेंट 0 येते. या केसमध्ये अमोनियामध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे जाते हायड्रोजन कडून, बट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते तर ह्याच जर तुम्ही वे बघितला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जाण्याचा तर तो वर आहे. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा जो वे आहे तो एकच बाजूला असल्यामुळे काय होतं तर तो डायपोल मुवमेंट शो करतो. या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर डायपोल मुवमेंट जो इलेक्ट्रिक चार्ज सेपरेशनचा जो वे आहे तो नायट्रोजन पेक्षा अपार्ट आहे, फ्लोरीन कडे आहे. पण 3 फ्लोरीन ॲटम अटॅच आहेत, अलॉंग विथ दॅट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामुळे इथं जो चार्ज येतो नायट्रोजनवर तो 0 होत नाही, तो काय होतो थोडासा चार्ज येतो, चार्ज डिफरन्स येतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एन डिफरंट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट. सो तो चार्ज येतो त्याच्यामुळे त्याचा डायपोल मुवमेंट 0.24 होऊन जातो, नॉट एन 0. इफ यू रिप्लेस दॅट that is lone pair of electrons by similar fluorine atoms, so automatically it is closer to 0 or it becomes 0. Okay, so similar terminal groups जर सिमिलर असतील ना सगळ्याला तर लक्षात ठेवायचं डायपोल मुवमेंट 0 येतो. हा कन्सेप्ट आहे मेजर. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स बघितले, दॅट इज cis1,2 डायक्लोरो इथेन. ओके. सो इथिन आहे हा आणि त्याच्यामुळे काय होतं सिमिलर साइडला क्लोरीन ॲटम असल्यामुळे त्याच बाजूला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जाते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय येतं तर डायपोल मुवमेंट येतो 1.9. आणि trans-1,2 डायक्लोरो मध्ये काय होतं तर क्लोरीन ॲटम्स आणि 2 हायड्रोजन ॲटम्स आर इंटायरली अपोजिट टू इच अदर आणि त्याच्यामुळे काय होतं जी चार्ज डेन्सिटी आहे ही नलिफाय होऊन जाते ऍट द मिडल, त्याच्यामुळे त्याचा जो डायपोल मुवमेंट 0 येतो. सिमिलर वे ना आपण टेट्राक्लोरो मिथेन एक्झाम्पल बघितलं, देन ट्रायक्लोरो मिथेन बघितलं, क्लोरोफॉर्म बघितलं आपण, हा क्लोरोफॉर्मचा एक्झाम्पल आहे. देन
आपण मिथेन बघितलं. सो मिथेन आणि डायक्लोरोमिथेन जो आहे याच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे, तर टर्मिनल ग्रुप सिमिलर आहेत. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली काय होऊन जातं, तर चार्ज डेन्सिटी 0 होऊन जाते, नलिफाय होऊन जाते आणि त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट 0 येते. नंतर आपण हे एक्झाम्पल बघितले, ह्याच्यामध्ये एक डिफरंट ग्रुप अटॅच असल्यामुळे तिथं डायपोल मुवमेंट जनरेट होते. एवढं लक्षात ठेवायचं, वेदर दॅट इज क्लोज टू 0 ऑर ग्रेटर दॅन दॅट 1. सो जनरली हे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर हा एक्झाम्पल पण त्याच वेनं होता, अमोनिया सारखाच होता, दॅट इज फ्लोरोमिथेन हा एक्झाम्पल होता. आणि शेवटी आपण बघितलं दॅट इज ऑर्थोडायक्लोरो, मेटाडायक्लोरो आणि पॅराडायक्लोरो असा एक एक्झाम्पल बघितला. पॅराडायक्लोरो मध्ये काय होतं, टर्मिनल ग्रुप्सला सिमिलर ग्रुप्स क्लोरीन ॲटम अटॅच असल्यामुळे चार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती मिडलला येऊन 0 होऊन जाते. सो ऑटोमॅटिकली तो 0 डायपोल मुवमेंट दाखवतो. आणि मेटा त्याच्यानंतर सर्वात जास्त जी असते ती ऑर्थोची असते, त्याच्यानंतर मेटाची असते आणि त्याच्यानंतर पॅराची असते. ऑर्थोची का जास्त असते, कारण नेबरिंग कार्बनला क्लोरीन ॲटम अटॅच असल्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ही इकडे जास्त वाढते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली डायपोल मुवमेंट वाढते.